अंधोरी जिल्हा परिषद व थोडगा पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून आपल्या या थोडगा या गावी पवित्र अशा पावन नगरीमध्ये हनुमंतरायाच्या श्रीचरणी प्रथम वंदन करून आजच्या या सभेचे अध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे ज्ञानोबा माऊली महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, तालुक्याचे प्रमुख गोपीनाथराव जिजायभाई, आमच्या शिवसेनेचे नूतन आमचे नेते देवानंदजी मुळे, बाळासाहेब रेड्डी, व्यासपीठावर ज्यांनी आता मार्गदर्शन केलं असे कमलाकर केंद्रे, आणि ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात आज आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि ते आपल्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी उपस्थित आहेत असे आपले अंधोरी गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार, आमचे मित्र सचिन शिवाजीराव भिकाणी, थोडगा पंचायत समितीच्या उमेदवार स्वप्नालीताई कमलाकर केंद्रे, आणि आमचे शिवसेनेचे दुसरे अंधोरी पंचायत समितीच्या गणाचे अधिकृत उमेदवार व्यंकट बापराव हळकर. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ॲडव्होकेट व्यंकट मुंडे, व्यंकट कर्ले, माधव मुंडे, गोपीनाथ मुंडे, कमलाकर कांबळे, हरिराज पंगे, राम मुंडे, राजीव कर्ले, उपस्थित सर्व गावातील मतदार बंधू आणि भगिनी, खर तर आज रोजी मला या ठिकाणी सचिन भिकाणींच्या प्रचाराला यायची गरज पडली नसती, कारण शिवाजीराव भिकाणी साहेब, मी, आम्ही सगळे आदरणीय महाराष्ट्राचीच नाही तर देशाची बुलंद तोफ स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे आम्ही काय. मला आजही गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची आठवण या भारतीय जनता पार्टीच्या बाबतीमध्ये जर कोणीही जर मुंडे साहेब मायनस करून जर भाजप म्हणायचं म्हटलं तर या महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये कोणी माईचा लाल तयार होऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी अगदी छोट्या 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 जाती समाज बांधवाला एकत्रित करून जशी मुंगी आपलं वारुळ, छोटे 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 मातीचे कण आपल्या त्वचेमध्ये घेऊन जशी मुंगी वारुळाचा कण तोंडात घेऊन मातीचा ते वारुळाचा कवडवलारा उभा करते, तशाच पद्धतीनं आदरणीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी भाजप मोठी केली. मी त्यांच्या आशीर्वादानं दोनदा भारतीय जनता पार्टीचा आमदार होऊ शकतो. परंतु आज दुर्दैव आहे, शिवाजीराव भिकाणी साहेबांचं दुर्दैव आहे. त्यांचे सुपुत्र म्हणून आज आमचे सचिन शिवाजीराव भिकाणी यांचं दुर्दैव आहे. आणि माझंही या ठिकाणी तुमच्यासाठी भाषण करायला सुद्धा माझं दुर्दैव आहे. नाच करे बंदर, माल खाय मदारी, अशी भाजपची अवस्था झाली. दलालाचा सुळसुळाट मातलेला आहे भाजपमध्ये. जर भाजपमध्ये दलाल जर वाढले नसते
तर आज सचिन भिकाणे हे भाजपचे उमेदवार राहिले असते. खरं सांगा राहिले असते का नाही? इमानदारीने सांगा, मारुतीरायाच्या समोर खोटं बोलू नका, राहिले असते का नाही? परंतु भाजप छोटी करणारे हे जे दलाल आहेत, आता दलालाला धडा शिकवायसाठी खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय प्रमोद महाजन आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ह्या तिघांनीच भाजप आणि शिवसेनेची युती तयार केली. आणि ही युती नैसर्गिक युती आहे, हिंदुत्ववादी विचाराची ही युती आहे. म्हणून या ठिकाणी आता तुम्हाला घाबरून जायची गरज नाही. अभद्र युतीचा उमेदवार सचिन भिकाणे नाही, मुंडे साहेबांच्या विचारातल्या महायुतीतल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी सचिन भिकाणे. मग घाबरता कशाला? काय चिंता करायची गरज आहे का? चिंता करायची गरज आता आपलं मत कुणाला? आपलं मत कुणाला? आता काही लोक भिकाणे साहेबांची मातोश्री जिल्हा परिषदेचा सदस्य होती म्हणतात. काय केल्या मातोश्रीने त्यांच्या म्हणती? अरे बदमाशानो, अख्ख्या जगाला विळका घातलेला करोना नशिबाला आला. एकाच तोंड एक बघू शकत नव्हतं, असला करोना नशिबाला आला. आणि त्या पिरियड मध्ये आई माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य झाल्या. म्हणून सचिनरावनी या ठिकाणी कबूल केला बिचाऱ्या की यावेळेस काही कामं कमी अधिक झाली असतील. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असा जर कोणी नेता असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे आता तुम्ही अधिकृत उमेदवार आहात. आणि अशा परिस्थितीमध्ये आता तुम्हाला ही नामी संधी मिळालेली आहे. हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर, राम भक्त हनुमान मंदिराच्या समोर, आणि रामाचं जर खऱ्या अर्थानं जर कुठलं जर प्रतीक जर समोर असेल तर त्याचं नाव काय? अरे बहादर, काय कलाकार आहो तुम्ही, नंबर 1 बहादर आहो. रामाचं प्रतीक वारे बहादर. मग असली परिस्थिती असल्यावर तुमच्या डोळ्याला आता काही धनुष्यबाण दिसणार नाही असं वाटतंय? 100% दिसत. आणि दोन्ही धनुष्यबाण आता कमलाकर पोट तिडकीनं दाखवला होता, बायको दाखवला होता. मला वाटलं आता बायकोला बाजूला सोडून ह्यानच कार्यक्रम करतो. स्वप्नाली ताई सावध राहा. मला वाटलं डाव ह्यानच टाकला इथं. परंतु मजेशीर बात नाही, कमलाकरची पोट तिडक बघितली की पती सुद्धा पत्नीच्या माघारी कसा असावा, समाजसेवेचं व्रत म्हणून काम करणारा असावा. आणि त्या ठिकाणी त्यांचं एक वाक्य मला आठवलं. आपल्या घरात जे मच्छर होतात ते मच्छर न होण्यासाठी काय केलं पाहिजे? जर गाव सुपीक असेल तर शोष खड्डे आपण जर बनवले तर ते मच्छर सुद्धा गावात येणार नाही, ही भावना होती. परंतु ते गाव अगदी एकोप्यानं राहिलं पाहिजे माऊली महाराज. आणि तसं असलं तर खरंच मच्छर सुद्धा येत नाही गावात. परंतु आपल्यामध्ये एकीचं बेकी करणारी अवलाद भरपूर मोठ्या प्रमाणात तयार होते. त्याच्यापासून मात्र सावधान. अत्यंत लबाडाचा अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. जसं माणूस मेल्यानंतर एक रात्रीच्या टायमाला संध्याकाळी मरावं, सकाळी माती राहावं, एक गौरी पुरून ठेवते बघा धूप लावायला. तसं एखादी बदमाश कुठेतरी आगावला इकडलं तिकडं करणार राहतेच, गावाघरीच राहते ते. त्याच्यापासून सावधान मात्र. हा भोगून चमचा लय बहादर आहे. वारे थोडं गावाले इमानदारने विसरणार नाही आता बघून कधी.
आणि त्याच्यात चमचा अजून. भारी कलाकार आहोत. कशाला बोलवला बापू मला इथं बघून आणि चमचा. असला आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, कधी नव्हे राजकारणाची परिस्थिती बदललेली आहे. एवढे लबाड पैदा झाल्यात राजकारणी. आता ही हरामखोराची अवलाद कधी संपल एवढी भीती वाटायला लागली आम्हाला. राजकारण फक्त पैशावर बनायला. साधू संतांना म्हटलेलं आहे की पुण्यवानासाठी काही दानाचे प्रकार आहेत महाराज. पहिलं दानाचं प्रकार, आता उद्या तुमचा सप्ताह आहे, उभा टाकतोय ना सप्ताह. आता सप्ताह किती दिवसाचा आहे? 7 दिवसाचा. आता तुमची ट्रस्टी कोण आहे मला माहित नाही, पण तू एक तरी बहादर तुमच्या गावातला तयार असेल. या पहिल्या दिवशी माझा प्रसाद दिलाय का कोणी? 7 दिवस गाव जेवण. गाव जेवण 7 दिवस गाव जेवण. हे कशासाठी? पुण्यवानासाठी अन्नदान. बरोबर. मग हे जर पुण्यवानासाठी दानाचे प्रकार असतील, त्याच्यात अन्नदान आहे. काही लोकांना आजारी पडल्यानंतर रक्त द्यावं म्हणून रक्तदान आहे. कुणाचे डोळे जर दान करायचं असेल तर नेत्रदान आहे, देहदान आहे, गोदान आहे, अश्वदान आहे, हस्तिदान आहे, कन्यादान आहे. असे दानाचे प्रकार आहेत का नाही महाराज? साक्षीला तुम्ही होऊन सांगला. आणि हे दानाचे प्रकार आहेत. तसंच लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलेलं आहे? मतदान. आता हे जर मतदान काही चोर पवित्र दानातलं दान मतदान हे खरेदी करायला निघाले आणि आपण विकायला लागलो. 5 वर्ष कष्ट करून खातो आपण. या काळ्या मातीमध्ये जर शेतकरी असाल, काही बी भरण खत घालून जर काही पेरणी कराल आणि ते उगवलं तर त्याची रास कराल, त्याचं धान्य तुमच्या घरात येईल, मार्केटमध्ये जाईल, विक्री कराल आणि नंतर तुमची दिवाळी साजरी होईल. असा एक वर्ग आहे. आणि त्याच्यावर जगणारा एक शेतमजूर आहे. इथं काही टाटा बिर्ला धीरुभाई अंबानीची औलाद नाही. बरोबर आहे का नाही? एक शेतकरी शेतमजूर, लईच लई किराणा दुकान, कपड्याचं दुकान, भाजीपाल्याचं दुकान, ह्याच्या पलीकडे काय एवढंच आहे का नाही? मग ह्याच्यावर जगणाऱ्या माणसाला बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार का दिला? जर एखादी बदमाश माणूस लबाड असेल, भविष्यात तो कुणाचंच काम करणार नसेल, चोऱ्या लबाड्या करणार असेल, डाके घालणार असेल, तुमच्या विकासाच्या नावाखाली सत्तेचा पैशाचा दुरुपयोग करणार असेल, आपण श्रीमंत होणार असेल आणि तुम्हाला गरीब करणार असेल, म्हणून ही निवडणूक आहे. ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना चालवण्याची ही निवडणूक नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना चालवण्याची ही निवडणूक नाही. तर ही निवडणूक तुमची आहे. ही निवडणूक तुमच्या शेतकऱ्याची आहे. तुमच्या शेतात खत बी भरण, शेतीचे अवजार, तुमच्या शेतातली विहीर, ह्या तुमच्या योजनेची ही निवडणूक आहे. एवढंच नाही तर गोरगरिबांच्या घरकुलाची निवडणूक आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या आरोग्याच्या प्रश्नाची निवडणूक आहे. यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ही निवडणूक आहे. बरोबर आहे का नाही? मग जर ही निवडणूक तुमच्या गावच्या रक्षणार्थ, तुमच्या जीवनातला सर्वात मोठा आधार देणारी जर निवडणूक असेल आणि त्याच्यासाठी जर कोणी जर बदमाश तुम्हाला पैसे देऊन जर मतदान खरेदी करण्यासाठी या ठिकाणी जर सौदे करण्याचा जर प्रयोग करणार असेल, तर तुम्ही त्यांच्यापासून सावधान राहणार आहात की नाही? मला तरी भिकारे साहेब, माझ्याकडे तर मागासवर्गीयासाठी म्हणून मतदारसंघ आहे. मागासवर्गीयासाठी म्हणजे गरीबासाठी, आणि माझा मतदारसंघ गरीबासाठी म्हणून मतदारसंघ असल्यामुळे मी योगायोगानं मागे अचानक रस्ता चुकला होता, ते भाजपवाल्यानं माझी वाटोळ केली.
म्हणून मला तिकडे दुसऱ्या पक्षात जावं लागलं. त्यावेळेस निवडणूक झाल्यानंतर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे बंधू दिलीपराव देशमुख साहेबांचा वाढदिवस होता आणि मला शुभेच्छा द्यावा म्हणून गेलो मी तिथे. त्यांना म्हटलं, साहेब तुमचे 2 लेकरं सोन्याच्या चमच्यात दूध पिल्यात आणि बाळकडू तुमच्या घरात आहे. माझ्या मतदारसंघात 100 कोटी केल्यात, मग ते खर्च बदमाशी आमचा. तुम्ही किती केला तुमच्या लेकराचा खरं सांगा बरं. तोबा एवढा माझा झाला नाही. मग तुमच्या अहमदपूरमध्ये किती झालाय माहिती काढा. हे कुठून पैसा आला, कसा पैसा आला, आणि आता तुम्ही आमच्या गरीबाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला तुम्ही विकत घ्यायला निघाला. सचिन भिकाणेला तुम्ही त्या पद्धतीने सौदा करायला सांगताय. सचिनराव, हे पवित्र मंदिर आहे आणि मी आज तुमच्या साक्षीला आहे. भेटेल मांग तर फिटेल पांग म्हणतात. आता मी तुमच्या सोबत आला, अजिबात काळजी करू नका. हे बदमाश तुम्हाला देऊन किती एका मताला किती रेट किती कळाले ह्यांना आधीच. 14 तारखेला नाही की बापू काय भरोसा नाही बरं. सावधान राहा. रात्रीच्या टायमाला 2-3 दिवस काही लोक काय काय देतील मला माहित नाही. पण तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. आता इथं आमच्या माय मावली आहेत, लाडक्या बहिणी बसल्यात. आमचा प्रस्तावित करणारा एक कार्यकर्ता म्हटला, लाडक्या बहिणीची योजना कोणी सुरू केली? एकनाथ शिंदे साहेबांनी. प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये डायरेक्ट बँकेच्या खात्यावर. जर कुणाचे आले नसतील तर आमचा इथं तालुका प्रमुख आहे देवानंद, तुम्ही सगळ्याला माझी विनंती आहे की हे निवडणूक झाल्यानंतर तुमच्या गावात ती योजना राबवायला लावतो. तेवढीच नाही, आणखीन पुढचं सांगतो. तुम्ही जर घरात 5 वर्ष हे मतदान झाल्यावर स्वतःच्याच कष्टाने जगणार आहो का नाही? का नाही? का रोज हे चोर पैसे आणून देतील? आता समजा एखाद्या वेळेस तुमच्या घरात महाराज आहेत म्हणून सांगतो, स्वादिष्ट जेवण म्हणजे पुरणपोळी. आता पुरणपोळीचं जेवण करायला काय काय लागते माय? हरभऱ्याची डाळ, गुळ, गव्हाचं पीठ, बरोबर आहे पुरणपोळी करायला. त्याच्यानंतर मग भात आमटी, तांदूळ आमटी करायला, मसाला. हे एवढं जर विचार केला, घरात समजा 2 नवरा बायको आहोत तुम्ही आणि आई वडील आहेत समजा, आणि 2-3 लेकर आहेत समजा, तर एवढ्याचाच स्वयंपाक करायचा झाला तर 1000 रुपये पुरत्यात? पुरत्यात का? मग ह्या चोर आहे ना 1000 रुपये जर दिले मताला, काय फरक पडणार आहे? होतोय का स्वयंपाक 1 दिवसाचा? मग या 1000 रुपये घेऊन काय होणार आहे? जर समजा महाराज माफ करा, एखादी हे बदमाश कोणी मटण खात असते, मटणाचा काय भाव आहे? 800. 800 काय वाकडं होते, त्याला माल मसाला लागेल का नाही? हा, माल मसाल्याबरोबर काय त्याला गोता भात बीत काय भाकरी चपाती काय तर लागेल का नाही? मग त्याच्यात होते का काही त्या 1000 रुपये? समजा त्याला जर गावठी कोंबडं खायची सवय लागली तर गेलं ते 1,500 वर गेलं. काय शक्य आहे मला सांगा ना? 5 वर्ष कष्ट करून खायचं. या काळ्या मातीमध्ये जर काही तुम्ही पेरलं तर त्याची धान्याची रास होईल, तरच तुमच्या घरात दिवाळी येईल. आणि हे जर बदमाश तुम्हाला 1000 पैसे देऊन जर भिकाला लावतील, स्वतः मालक होतील आणि तुम्हाला काय करतील? भिकारी. आपल्याला भिकारी व्हायचंय? भिकारी होऊन आपल्याला 1000 रुपये घ्यायचे? अरे हे दानातलं दान, पवित्र मतदान. तुम्ही 7 तारखेला सकाळी उठा, आई वडिलांचं स्मरण करा, पुन्हा देवाला मानताय त्या देवाला माना आणि सकाळी लाईन लावून धनुष्यबाणावर मतदान करा. हे तुम्हाला विश्वास द्यायला आहे. ज्या दिवशी मतदान तुम्ही बिनशर्त कराल त्या दिवशी माझ्या सर्व शिवसैनिकाला माझी विनंती आहे, देवानंद, सचिनराव, इमानदारीनं मारुतीरायाच्या साक्षीनं सांगतो, मला एकनाथ शिंदे साहेबांना का बोलवले माहित आहे? धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता कक्ष नावाची एक योजना त्यांनी काढलेली. मी 10 वर्ष आमदार होतो, मलाही माहिती नव्हती. शिंदे साहेबांनी बोलवलं, सुधाकरराव मला तुमची गरज आहे म्हटलं.
मी म्हटलं साहेब मी काय आमदार नाही, माझी काय गरज आहे तुम्हाला? मला माहित नाही म्हणे. तुमची मी माहिती काढली. महाराष्ट्रामध्ये मारुतीरायाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, 10 वर्ष आमदारकी केली. जाऊन उदगीर मध्ये चौकशी करा. 1 रुपयाचा चहाचा भ्रष्टाचार केला नाही, 1 रुपयाचा चहा पिऊन नाही केला. बर, अत्यंत इमानदारीनं मी काम केलेलं आहे. माझं जे घर आहे तुम्ही तिथं बांधलेलं माझं आमदार होण्याच्या अगोदरच आहे. आजही जेवढं काही मी केलेलं आहे ते आमदारकीच्या अगोदर केलेलं आहे. अगदी लहान वयामध्ये मुंबईमध्ये 3ऱ्या माळ्यावर सिमेंटचा गोण्या टाकलेला पोरगा आहे. मुंबईला पळून गेलो. परंतु आज तुम्हाला 5-25 एकर जमीन असेल. मी बी काही तेवढा आता भिकारी राहिलो नाही. मुंबईत 81 एकर जमीन आहे माझी. मग तुमच्यासारख्याचा भ्रष्टाचार करून कशाला मळ्यावर बांधून घेऊ? पाप तुमचं. तुम्हाला विश्वास द्यायला आलोय. तुम्ही फक्त आमच्या भिकारे साहेबांना आणि आमच्या दोन्ही उमेदवाराला तुमचं इथलं मत जरी स्वप्नालीला दिला तरी दुसरं मत आमच्या हळकरला द्यायला सांगा. कारण तुमचे आप्त नातेवाईक असतील, तुमचे काही मित्र असतील, तुमचे नातेवाईक हित संबंध काही ना कुठल्या निमित्तानं तुमचे संबंध असू शकतात. तुम्ही जर इथं धनुष्यबाण दाबात असाल तर तिथेही धनुष्यबाण दाबायला सांगा. एवढं ते करू शकतो. आता टेक्निकल फोन लगेच आहे कार्यक्रम. हाय हॅलो अमेरिकेत बोलायला लागलाय माणूस इथून. होते का नाही? बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. आणि गावात जर हे चोर आले पैसेवाले, वा रे भाता, आता माझं काम कमी झालं. परंतु तुम्हाला सांगतो, आता तुम्ही म्हणाल साहेब काय 7.5 आलात तुम्ही आमच्या नशिबाला इथं किती उलालते, काहीतरी 1000चा रेट काढलाय म्हणून लागतं बाबा. हे आता माझ्या घरात किती, आता एखाद्याच्या घरात कोणतरी हातवर करावं, इथल्या गावचा कोणतरी माणूस एखाद्यानं कोणतरी हातवर करा. ए मोबाईल वाले चला इकडे बाजूला हातवरी करा. कोणतरी नाव सांगा फक्त. हातवरी करून कोणतरी इथल्याच गावचे आहो का नाही? हा, काय नाव? जरा उठा तुम्ही. नाव काय? हा, हनुमंत करडे. तरडे, हनुमंत तरडे. आता हनुमंत तरडे तुला नाव बी सांगायला नाही, काय करू तू? आता तुमच्या घरात मतदान किती आहे? मतदान किती आहे घरात? मी आला आता त्याचं तोंडच बंद झालं. कोणतरी उठा की जरा बोलता येणार आहे. जरा तरुण पोराला उठू द्या जरा. बाबा तुम्ही थांबा जरा, थोडं थांबा. एकाने तरी जरा शिकलेली हेडका लागलेलं जरा उठा बाबा जरा. कोणतरी उठा. वा रे बांधर, वकीलच उठला वाटाले माहिती. हा, काय नाव आहे? वा रे वैभव मुंडे. बघा वैभव मुंडे तुमच्या घरात ह्याच गावच्या हो ना? वैभव मुंडेच्या घरात किती मतदान आहे बाबा? 8 मतदान. लपडा वाढला तरी 8 मतदानाचे झाले किती? 8000चा मालक आहे. नगदी 8000चा मालक आहे. आता हे म्हणेल वैभव माहिला कशाला 60चा 8000 थांबतो काय बोलू. 8000 माझे मिळणारे बी घेऊ नको म्हणाले. त्याचं तोंड तिकडच गाठा वाटत का नाही? पण तो वाटू द्यायचं नाही. या ठिकाणी हनुमंतच नाही, वैभव मुंडे 8 मतदानाचं तुम्ही एक काम करायचं. आधार कार्ड असेल तुमच्या 8 लोकांचं. आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर असेल, आहे का नाही? तर मला शिंदे साहेबांनी काय सांगितलं माहिती आहे? हे राजकीय पुढारी गावोगाव मतदाराची दिशाभूल करायला लागलेली आहे आणि समाजसेवा नावाची चीज हद्दपार व्हायला लागलेली आहे. आणि हे चोर पैसे देऊन मतदान विकत घ्यायला लागलेले आहेत आणि गरीब त्याच्या बळी पडायला लागलेले आहेत. मात्र त्या गावात पैसे दिल्यानंतर त्या गावच्या कुण्याही एखाद्या मतदाराला जाऊन त्याला पुन्हा विचारायची हिंमत व्हायला गेली आहे.
का? कारण त्याने मतदार विकलाय आणि त्यांनी खरेदी केला. आता जर 8,000 मतदानाला पैसे जर वैभवला दिलं, वैभवची हिंमत आहे जाऊन विचारायची? नाही विचारू शकत. परंतु मी वैभवला हिंमत देतो. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे. काय जबाबदारी दिली आहे ते तुम्हाला सांगायला आलो. धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता कक्ष, एक मतदानाला तुमच्या 1,000 रुपये देतात. वैभवच्या घरात 8,000 जातील. परंतु वैभवनं जर 1 रुपया न घेता जर मतदान जर केला बिचाऱ्यानं अख्ख्या कुटुंबाचं, उदाहरण म्हणून सांगायला वैभव तुमच्या सगळ्यासाठी लागू होणार आहे. सगळ्यासाठी फक्त वैभवने एकच काम करायचं, बिनशर्त जाऊन तिथं मतदान करायचं आणि सुधाकर भालेराववर कर्ज करायचे 8,000. आता हे 8,000 रुपये तुम्हाला कसे देईन? निवडणूक झाल्या भिकाजी साहेबाला मी सांगेन की ताबडतोब गावोगाव तुमचा सर्वे करा. धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता कक्षची एक फाईल येईल तुमच्याकडे, फाईल घरोघर. त्यासाठी तुमच्या गावामध्ये 50 लोकांच्या टीम तयार करा. महिलांची 10 लोकांची टीम, युवा पोरांची, शिवसेनेची 10 पोरांची टीम, मागासवर्गीयाच्या 10 पोरांची टीम, ओबीसीच्या 10 पोरांची टीम, युवाच्या 10 पोरांची टीम आणि फादर बॉडीच्या 10 पोरांची टीम. अशी जवळपास 50 पोरांची ते 60 पोरांची टीम गावात तयार करा. घरोघर तुम्हाला धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता कक्षची फाईल पाठवली जाईल. तुमच्या घरात किती मतदार आहेत त्याची चौकशी केली जाईल. तुम्ही बिनशर्त त्या ठिकाणी सांगायचं की भालेराव साहेब आले होते, त्या दिवशी आम्हाला सूचना केलेली आहे, तेवढ्या मताचे एवढे मतदान आहेत, हे आमचं आधार कार्ड आहे, हे लिंक केलेला मोबाईल आहे. तेवढा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड मिळाल्याबरोबर माझ्याकडे एक सेटअप आहे, कॉम्प्युटर आहे. त्या कॉम्प्युटरला जर वैभव मुंडेचं नाव टाकलं ना, 8 आधार कार्ड जर टाकलो, खट 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 माझ्याकडे 550 योजनेपैकी वैभव मुंडेच्या कुटुंबाला किमान 10-15 योजना तरी मंजूर झाल्याशिवाय राहणार नाही. ती योजना मी तुम्हाला मंजूर करणार. आणि ती योजना म्हणजे काय? किमान 15,000 रुपयापासून. पहिली योजना 15,000, दुसरी योजना 25,000, तिसरी योजना 50,000, चौथी योजना 1,00,000. हे कमीत कमी सांगलेलं तुम्हाला. ह्या 1,00,000पर्यंतची योजना एक ना एक तरी वैभव मुंडेच्या घरात जर नाही दिली तर सुधाकर भालेराव नाव नाही सांगणार. एवढं हे मला एकनाथ शिंदे साहेबांनी काम दाखवलं. आणि महाराष्ट्राच्या सबंध महाराष्ट्रामध्ये हे धर्मवीर आनंद दिघे सहाय्यता कक्ष म्हणून त्याचा प्रमुख मला केलेला आहे. मी तुमच्या जिल्ह्यातला कार्यकर्ता आहे, तुमच्या शेजारचा कार्यकर्ता आहे. म्हणून मला उदगीर अहमदपूर मध्ये जास्तीत जास्त ताकदीनं मला हे तुम्हाला लाभ द्यायचा आहे. हा लाभ तुम्हाला फायदेमंद आहे की नाही? आहे की नाही? मग तुम्ही कुणाचाच कशाचा विचार करायची गरज नाही. काय गरज आहे आम्हाला लोकांना भिकारी होऊन आम्ही त्यांच्या पुढे हात पसरायची आहे का? म्हणून तुम्ही जर बिनशर्त ह्या ठिकाणी जर आता इथून निघालो, मला आता काही सगळ्या गावोगाव फिरता येणार नाही, परंतु इथं काही तुम्ही कमी लोक नाही. एवढ्या सगळ्या लोकांनी जर उद्यापासून तुम्ही अख्ख्या अहमदपूरला जर तुम्ही हंडगा लावला, सगळ्याला सांगितलं हे घाबरायचं नाही रे, पुण्या भाडकावचे पैसे घ्यायचे नाहीत, आपण आता आपली मर्दानगी, आपली झाशीची राणी म्हणून आपल्याला काम करायचं आहे. लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबाचा शिवसेना पक्ष आहे आणि त्या पक्षाचा निशाण, त्या पक्षाची निशाणी धनुष्यबाण आहे. जिथं धनुष्यबाणाचे उमेदवार उभे टाकले असतील त्यांना सगळ्याला जर तुम्ही जर आशीर्वाद जर मागितला, इमानदारीनं तुमची सेवा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासित करायला मी एवढ्यावर न तुम्ही विसंबून राहू नका. ह्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, तुमच्या कुटुंबामध्ये कुणी आजारी पडला, अचानक जर तुम्हाला कुणाला हार्ट अटॅक आला, डॉक्टरने सांगितलं की ह्याला बायपास करावं लागतं, डॉक्टरने सांगितलं ह्याला एंजिओप्लास्टी करावं लागते, ताबडतोब मी ती एक आरोग्य दूत म्हणून योजना तयार करणार आहे. संपर्क करायचा प्रयत्न करा आमचा. मोठ्यातल्या मोठ्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी नेऊन तुमचं ऑपरेशन मोफत करून आनंद देण्याची व्यवस्था मी त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार. परंतु बोलाचा भात आणि बोलाचीच कडी तुम्ही जाऊन जर नाही सांगता जर केलं तर मला काही कळणार नाही. म्हणून सचिन भिकाने एक चांगला कार्यकर्ता आहे. शिवाजी भाकाने नावाचे जे प्रस्त आहेत त्यांचे वडील आहेत, एक चांगला कर्तबगार घराण्यातला साक्षीला शपथ घालून तुम्हाला माझ्याही आई वडिलाची शपथ आहे, तुम्हाला आई वडिलाची शपथ आहे, सौदा न करता 100% जर तुम्ही जर इथून निघाल्या
या अंधोरी मतदारसंघामध्ये जिथं जिथं तुमचे हितसंबंध नाही अशातली कुणाची बाब नाही, सगळ्याचे हितसंबंध आहेत का नाही? सगळ्यांनी जर तुम्ही जर आता फोन उचलला, घरी गेल्या गेल्या जर तुम्ही कानाला लागलं, चिंता करायची गरज नाही, धनुष्यबाण. विकासाला मत धनुष्यबाण, आधाराला मत धनुष्यबाण, शेतकऱ्याला मत धनुष्यबाण, घरकुलाला मत धनुष्यबाण, जे जे अडचण असेल ती अडचणीला मत धनुष्यबाण. एवढं काम करावं का? एवढं तळतळ करून तुम्हाला बोलायला लागलं. जर तुम्ही इमानदारीने जर करणार असाल तर सचिन भिकाणे उठा, हळकर उठा, स्वप्नालीताई इकडे समोर या. त्या तिघांनाही मारुतीरायाच्या समोर गुडघ्यावर उभा टाकून नतमस्तक व्हा मारुतीरायाच्या समोर आणि आशीर्वाद मागा. तुम्ही उद्या निवडून आल्याशिवाय राहणार नाही, एवढी तुम्हाला विनंती करतो. खाली वाका, वारे बाजार, आशीर्वाद मागायला लाव माय माऊली. आता हे तुमच्या समोर नतमस्तक झालेत. हा जर एवढा प्रामाणिक आशीर्वाद देणार असाल तर दोन हात वरी करून मला सांगा की आता आम्ही चिंता करायची गरज नाही. मी जाऊ का दुसऱ्या गावला आता बिंदास? 100% हात तसेच राहतात. 2 मिनिट. फोटोवाल्यानो जरा इकडे बघा. 100% आता तुम्ही निवडून देणार, धनुष्यबाण निवडून येणार, सचिन भिकाणे जिल्हा परिषदेचा सदस्य होणार, स्वप्नाली केंद्रीय पंचायत समितीची सदस्य होणार, आमचा हळकर व्यंकट हळकर आमचा पंचायत समितीचा सदस्य होणार. आता कोणी माईचा लाल तुम्हाला हरवू शकत नाही. एवढा आशीर्वाद यांचा मिळालेला आहे आणि तुम्ही एवढ्या सगळ्यांनी आशीर्वाद दिलेला आहे. मीही तुमच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. सुधाकर भालेराव साहब तुम आगे बढ़ो. सुधाकर भालेराव साहब तुम आगे बढ़ो. एक मिनिट. मी ज्या काल जे सभा झाली तुतारीवाल्याचं मिनिटाला माईक बंद पडला, मला कळालंच नाही मी इथं आला म्हणून. पण तुम्हाला कळलं, साहेबांना सांगितलं की आता जात म्हणता नाही तर मी म्हणलं म्हणून, तुम्ही म्हणला म्हणून मी म्हणाला. तसं काय म्हणलो तुम्ही, आपलं जसं भेटला मागन फिटला पाठ, तसं माझं बी एक नाव वैभव म्हणजे वैभव लक्ष्मीचं नाव आहे सर. माझं नाव इतकी वेळेस तुम्ही घेतलं असता तर आपल्याला अपयश कसे येते? आणि दुसरी एक गोष्ट, धनुष्य बाण हे चिन्ह कशाचं प्रतीक आहे माहिती का? रावणाचा वध कशाने केला रामाने? बाणाने. मग आता हे काही तुतारी लग्नात बी कुणी लावणं आले साहेब. हो, आणि घडी तर आता बंदच पडते. मग आता फार मध्ये काय बाण आणि मला तुम्ही घडी बघा जाऊ नका, बाण दाखवू. या ठिकाणी महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते सुधाकर भालेराव यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांचे आम्ही गावाल्याच्या तर्फे आभार आहोत. अंधेरी जिल्हा परिषद उमेदवार शिवाजीराव भिकाणे, कोळगा पंचायत समिती गणाच्या निकट उमेदवार स्वप्नाली. आवाज बहुजनांचा.